हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आणि स्नेहाच्या लग्नाचे व्लॉग्स तुम्ही पाहताय ना, तर आजच आपण पाहिलं की स्नेहाला सकाळी हळद लागलेली आहे आणि आता ना आम्ही सगळे मिळून आलेलो आहोत हॉलमध्ये. म्हणजे हा संध्याकाळचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आमच्या इथे म्हणतात की तेलवान पाडणं. तर याच्यामध्ये सगळे लहानांपासून मोठे सगळे ना नवरा नवरी जे आहेत जे आपले वरवधू त्यांच्या अंगावरती हळद तोडणार आहेत. तर इथे स्नेहा आणि पवन, त्यानंतर तिचा दीर आणि त्यांची होणारी तिची जाव, सगळे चौघे एकत्र बसलेले आहेत. खूप छान मस्त वाटत होते आणि तयारसुद्धा ना सगळे एवढे सुंदर झालेले, खूप मस्त वाटत होतं. आणि जे छोटे आहेत ना, दोघांचं मुंज झालेलं आहे, त्यांनासुद्धा यांच्याबरोबर बसवलेलं आहे. मुंज म्हणजे ना एक प्रकारचं आमच्या इथे असं असतं की अर्ध लग्न होणं, म्हणून त्यालासुद्धा खूप महत्त्व आहे. आईचा तेल आईचा लोण हिरवा सात गोत्रचा मिळून आमच्या रुपाला चढूया. हरुषा आईचा तेल आईचा लोण हिरवा सात गोत्रचा मिळून आमच्या रुपाला. तरी पहा, स्नेहाचा दीर आणि होणारी जाव खूप सुंदर जोडा आहे तो पण. आणि स्नेहा आणि पवनचा सुद्धा जोडा खूप सुंदर होता. म्हणतात ना मेड फॉर ईच अदर, असे दोन्हीही जोडपे होते, मस्त वाटत होते. आणि दोघांनाही ना साड्या कपडे वगैरे सगळं काही ना सारखं होतं, म्हणून खूप छान वाटलं. तरी पहा, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही सगळे तयार होऊन इथे आलेलो आहोत, कारण आता संगीत कार्यक्रम आहे. आणि आता जस्ट हळदीचा पण कार्यक्रम जो होता तो झालेला आहे. ते पहा कोण कोण आलेलं आहे दाखवते मी तुम्हाला, बॅक कॅमेरा करून दाखवते. सारिका, पिंकी, अक्का, आई, मामी आणि आपली नम्रता, अनिशा, ईशा, आपू नाही मन्नो. अगं ड्रेस दिसला ना तिकडे. आणि आपली कल्पना अक्का. आणि हे बाई ते खूप सुंदर असं ना सेल्फीसाठी पॉईंट केलेलं आहे. आणि आता तेलवान फाडण्याचा कार्यक्रम ऑलमोस्ट झालेला आहे आणि याच्यानंतर ना संगीतला सुरुवात होणार आहे. त्यात माझासुद्धा आणि दर्शनचा, सगळ्यांचा, आमचा चव्हाण फॅमिलीचा डान्स परफॉर्मन्स आहे. तर नक्की पहा पूर्ण व्हिडिओ आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि डान्स वगैरे झाल्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी फॅमिली फोटोज वगैरे भरपूर काढले. तर ताई आणि मी, भाऊजी, आम्ही सगळ्यांनी एकत्र फोटो काढले. आणि आम्ही जिथे असू ना तेव्हा आमच्या फॅमिलीचे धमाल तर व्हायलाच पाहिजे. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि पहा आम्ही आता सगळे हॉलवरून चाललेलो आहोत घरी. वाजले 11 आणि हो, इथे बेळगावमध्ये वातावरण खूप छान आहे, मुंबईपेक्षा खूप गारवा आहे, मस्त छान वाटतंय. तर आता आपण चाललेलो आहोत इथे एक मंदिर आहे, तिथे आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथे जायचं आहे.
आणि आम्ही जुने कपडे आणले आहेत मुंबईवरून. त्यांचं इथे बाजार लावणार आहे बेळगावमध्ये. हां, हे बघा नम्रता. अनिशाने जुने मेकअप किट आणले इथे विकायला. आणि ईशा पांगडे आणि मन्नू इज स्टील स्ट्रगलिंग टू पॅक हर बॅग. तर अशा प्रकारे आपल्याला नवीन यूट्यूबर मिळालेला आहे आणि व्लॉगचा शेवट पण मी इथेच करते. उद्या आपल्याला स्नेहाच्या लग्नाचा व्लॉग पाहायचा आहे, त्यासाठी पुन्हा भेटूया. बाय बाय.